कळवण तालुक्यात पावसाची संततधार। वादळी वाऱ्यासह पावसामुळे रवळजीत 4 एकर मका भुईसपाट। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। कळवण तालुक्यात ही वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। एवढी विजांचा कडकडाट नसला तरी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी कळवण तालुक्यातील रवळजी येथील शेतकरी बबन वाघ यांच्या शेतातील 4 एकर व दीपक जाधव यांच्या शेतातील 3 एकर मका भुईसपाट झाल्याने पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे। जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता। कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे। बुधवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे व सोसाट्याचा वारा सुटल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका भुईसपाट झालाय, तर खरीप पिकांचेही नुकसान झाले। बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रवळजी येथील बबन वाघ, दीपक जाधव या शेतकऱ्यांचा मका जमीनदोस्त झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले। त्यामुळे महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाला तसा अहवाल पाठवावा अशी मागणी रवळजी येथील शेतकरी बबन वाघ, दीपक केदार जाधव, बापू जगताप, रवींद्र धर्मा भालेराव यांनी केली आहे। मराठी केसरी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।